महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे एक थोर फार मोठे आणि महत्त्वाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये अतिशय दुःखद असं निधन झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळतोय. पाहायला गेलं आकस्मिक अशा प्रकारचं हे संकट महाराष्ट्रावर आले, काय करावं काय नाही हे सूचनाचं असं प्रत्येकाला झालेलं आहे. खरं तर जनसामान्यांच्या बाबतीत अतिशय जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि त्या तडफेनं काम करणारं हे नेतृत्व होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं अरे रे, आपला एक तारणहार गेला, आपल्या घरातला एक माणूस गेला, अशा प्रकारचं प्रत्येकाला दुःख होत आहे. त्यामुळे प्रत्येक जण, मी तर म्हणजे 2-3 तास स्तब्ध झाल्यासारखं झालेलं आहे आणि मला तर अगदी काय बोलावं काय करावं हे सूचनाचं झालेलं आहे. त्यांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. खरं तर त्यांची आणि माझी भेट जास्त झालेली नाही. त्यांचा माझा परिचय होता, पण जास्त भेटणं वगैरे नव्हतं. पण काही मनातल्या गोष्टी त्या बोलत होते, काही माझ्या मनातली स्पष्टपणाने मी कधी त्यांना बोलत होतो. अगदी काही महिन्यापूर्वीच ईश्वरपूर इथं सांगली जिल्ह्यातल्या एन.डी. पाटलांचा कॉलेजच्या निमित्तानं मुहूर्त होतं, तिथं आमची भेट झाली. स्टेजवरतीच माझ्याशी ते 2-4 मिनटं बोलले. मी त्यांच्याशी बोललो आपुलकीनं. स्टेजवर ते उभे राहिले आणि मला कल्पना नसलेलं इतकं चांगलं माझ्याबद्दलचं वक्तव्य त्यांनी जाहीर भाषणामध्ये केलं. म्हणजे खरंच हा माणूस जो आहे ना, तो माझ्यासमोर काय व्यक्त झाला नव्हता. माझीही त्यांच्याशी असं चर्चा होत नव्हती. नमस्कार, चमत्कार आणि भेटून साधारणतः एकमेकाला भावनेतून, नजरेतून प्रेम ओतणं इतकंच फक्त होत होतं. पण त्यांनी ते जाहीरपणानं महाराष्ट्राला सांगून दिलं. 13 कोटी जनतेचा उल्लेख करून असा माणूस नाही, अशा प्रकारचं त्यांनी वाक्य वाढलं. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्यांचा आणि दुसऱ्याची कदर करणारा, त्याला ओळखणारा माणूस होता. आणि त्याचबरोबरीनं रात्रंदिवस खऱ्याला खरं, खोट्याला खोटं, स्पष्ट वक्तेपणानं बोलणारा हा नेता आपल्यातून गेला. याबद्दल मला आणि सर्व महाराष्ट्राला नक्कीच अतिशय दुःख होत आहे. Halo.